नमस्कार मित्रांनो. तर आज आपण एक वर्डप्रेस ॲडमिन पॅनल आपण बघणार आहोत आणि त्याच्या आतमध्ये काय काय गोष्टी असतात, ज्या ज्या आपल्याला खूप उपयोगी आहेत जेव्हा आपण वेबसाईट बनवतो. तर त्या सगळ्या गोष्टी आपण आज इकडे ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि त्याच्यामध्येच सगळ्यात पहिला जो एक टॉपिक आहे तो आहे बेसिकली डॅशबोर्ड. तर डॅशबोर्डमध्ये जेव्हा तुम्ही लॉग इन करता, जेव्हा तुमची वर्डप्रेसची वेबसाईट जी आहे ती तुम्ही इन्स्टॉल करता आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला पहिले दिसतं बेसिकली WP ॲडमिन टाकल्यानंतर लॉग इनची स्क्रीन केल्यानंतर, तर ते आहे सगळ्यात पहिले, दॅट इज डॅशबोर्ड. तर आता या डॅशबोर्डवरती एक्झॅक्टली काय काय गोष्टी आहेत ते आपण जरा एकदा बघूया आणि त्याचा काय उपयोग होऊ शकतो आणि कशा पद्धतीत आपण त्याचा वापर करू शकतो ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिले आहे इकडे कस्टमाइज युअर वेबसाईट. तर हे जे बटन आहे, हे बटनामुळे किंवा ह्या पर्टिक्युलर फीचरमुळे ओव्हरऑल जे वर्डप्रेस आज मार्केटमध्ये किंवा जिकडे पण वापरलं जातं ते ते ह्याच पर्टिक्युलर मेन फीचरमुळे आहे. कारण हे एक सिम्पल फीचर नाही आहे, हे पूर्णपणे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम आहे. म्हणजे बेसिकली तुम्ही असं समजू शकता की आता ही जी वेबसाईट आहे, तर मी इकडे व्हिजिट वेबसाईट करतो. आता हे जे दिसतंय, सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता ह्याच्यामध्ये जे डेमो वेबसाईट आहे, त्याच्यानंतर लिहिलेलं आहे जस्ट अनदर वर्डप्रेस साईट, किंवा हा जो पर्टिक्युलर एक सेक्शन आहे, ह्या सेक्शनला जर का मला एडिट करायचं असेल तर मला करायचं आहे इन कस्टमाइज फीचरमध्ये किंवा कस्टमाइज नावाच्या एका टॅबमध्ये जाऊन. तर आता हे एक्झॅक्टली काय आहे, याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स असतात, कशा पद्धतीमध्ये हे आपण वर्कआउट करू शकतो, हे सगळं आपण नंतरच्या व्हिडिओजमध्ये बघूया. पण आधी सगळ्यात पहिले डॅशबोर्ड काय असतो आणि त्याचा उपयोग काय आहे किंवा ओव्हरऑल काय काय गोष्टी आपल्याला त्याच्यावरती मिळणार आहेत ते आपण वॉक थ्रू करूया. आता ह्याच्यामध्ये आहे राईट युअर फर्स्ट ब्लॉग. तर वर्डप्रेसचं तुम्हाला जर का माहिती असेल, तर सगळ्यात पहिले जेव्हा वर्डप्रेस मार्केटमध्ये आलेलं त्यावेळेला हे एक ब्लॉग म्हणजे काय आता, की जे आपण काही आर्टिकल्स वगैरे असतात, तुम्ही न्यूजची वेबसाईट बघितली असेल तर त्याच्यावरती जे लोक त्याच्यावरती काही लेख टाकतात किंवा काही आर्टिकल्स टाकतात, सो दॅट इज समथिंग ब्लॉग. ठीक आहे, त्याला इंग्लिशमध्ये ब्लॉग म्हणतात. आता ब्लॉग म्हणजे काय, कलेक्शन ऑफ यू कॅन से पॅरेग्राफ किंवा एक एक पूर्ण एक आर्टिकल आहे ते. ठीक आहे. इनिशियली वर्डप्रेस जे फ्रेमवर्क बनवलं गेलं होतं ते ह्या पर्टिक्युलर कन्सेप्टवरती बनवलं गेलं होतं की लोकांना ब्लॉग वेबसाईट ज्या असतात त्या बनवता यायला पाहिजेत आणि त्या मॅनेज करता आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी हे बनवलं गेलं होतं फ्रेमवर्क. पण नंतर काय झालं की ह्याच्यामध्ये एक प्लगिन्स नावाचा एक कन्सेप्ट आहे जो की मी कवर करीन डिटेलमध्ये. त्या कन्सेप्टमुळे या पूर्ण फ्रेमवर्कचं यू कॅन से की पूर्णपणे चेंज झालं. नो की पहिले इनिशियली जे होतं ते एक ब्लॉगिंग वेबसाईटसाठी बनवलं गेलं होतं आणि त्याच्यानंतर ब्लॉगिंग वेबसाईटपासून पर्यंत आणि त्याच्यानंतर अजून पुढे ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटपर्यंत आज वर्डप्रेस वापरलं जातं. त्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट रिझन आहे की एक प्लगइन नावाचा याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. प्लगइन म्हणजे की तुम्ही असं समजू शकता की आपण एक बेस्ट एक्झाम्पल होईल की आपण एक सिम्पल LXI कार विकत घेतली. ठीक आहे, मारुतीची एक LXI कार घेतली आणि त्याच्यामध्ये मी म्युझिक सिस्टम लावलं पायनियरचं. त्याच्यानंतर अजून काय काय वेगवेगळ्या सीट लावल्या ह्याच्या, आणि असं सगळं करता करता मी एक पूर्ण मला जशी पाहिजे तशी कस्टमाइज कार बनवली. ठीक आहे. तर जी ती कस्टमायझेशनची ॲबिलिटी त्या पर्टिक्युलर गाडीमध्ये मिळते, तशीच इकडे सुद्धा आपल्याला मिळते. तर ती करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं की वेगवेगळ्या प्लगिन्स बनवायला लागतात. आता जर का तुम्ही परत मी कारच्या एक्झाम्पलवरती येईन की तिकडे तुम्हाला जर का सीट्स हव्या असतील तर तुम्ही काय बोलता की ह्या पर्टिक्युलर गाडीला फिट होईल अशी सीट बनवा बाबा, किंवा ह्या पर्टिक्युलर मापाची आणि ह्याची. तर त्याप्रमाणेच प्लगिन पण एक तशीच एक कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये एक त्यांचा फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला एक पूर्ण कोड लिहायचा असतो आणि त्या पर्टिक्युलर फॉर्मॅटप्रमाणे काही गोष्टी ज्या असतात, काही रूल्स असतात, काही त्यांचे डॉक्युमेंटेशन आहे, ते आपण एकदा सगळं नीटपैकी बघूया फ्युचरमध्ये की ते कसं काय करायचं असतं. म्हणजे कम्प्लिटली असं म्हणू शकता की प्लग इन डेव्हलपमेंटवरती एक पूर्ण माझी सिरीज होऊ शकते की ज्याच्यामध्ये मी स्टार्ट टू एंड सगळं एक्सप्लेन करू शकतो की काय काय गोष्टी प्लग इन्स मध्ये आपण करू शकतो आणि कशा पद्धतीत आपल्या वेबसाईटची जी फंक्शनॅलिटी आहे ती एनहान्स करू शकतो. ठीक आहे. सो एक्झाम्पल जर का सांगायचं झालं तर प्लग इन जी असते ती एक सिम्पल एक सिम्पल छोट्याशा पर्टिक्युलर फंक्शनला का बनवण्यासाठी सुद्धा वापरली जाऊ शकते किंवा अख्खीच्या अख्खी एक कॉमर्स फंक्शनॅलिटी जर का बनवायची असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्लगिनचाच वापर होतो. ह्याचं बेस्ट एक्झाम्पल जर का सांगायला गेलो तर एक हू कॉमर्स म्हणून वर्डप्रेसमध्ये प्लगिन आहे.
त्या प्लगिनच्या मदतीने एक पूर्ण वेबसाईटला कन्वर्ट करता येतं ई कॉमर्स वेबसाईटमध्ये. ठीक आहे, म्हणजे आज ई कॉमर्स वेबसाईट तर तुम्हाला माहिती असेल की ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या सगळ्या ज्या वेबसाईट्स आहेत ज्याच्यावरती ॲक्च्युअलमध्ये कमर्शियल ट्रान्झॅक्शन होतात. आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो, आपण प्रॉडक्ट तिकडे बाय करू शकतो, ॲड टू कार्ट करू शकतो, इनव्हॉइस जनरेट होतात. तर ही सगळी फंक्शनॅलिटी जी आहे ती एका प्लगिनमध्ये टाकून ह्या पूर्ण वेबसाईटची फंक्शनॅलिटी नेक्स्ट लेवलला घेऊन जाता येते आणि त्या प्लगिनचं नाव आहे हू कॉमर्स. तर त्या सगळ्या गोष्टी पण आपण डिटेलमध्ये जाऊया, कव्हर करूया. आत्ता मी तुम्हाला सगळं पूर्ण एक ओव्हरव्ह्यू देतोय की वर्डप्रेसमध्ये तुम्ही एंड ऑफ द डे काय काय गोष्टी एक्सपेक्ट करू शकता आणि ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी होऊ शकतात ओव्हरऑल. ठीक आहे, तर एक त्याचंच पहिले आहे आपल्यासमोर जे आहे दॅट इज डॅशबोर्ड. तर डॅशबोर्डमध्ये इथे सगळ्यात पहिले हे आपण कव्हर केलं. त्याच्यानंतर आहे चेंज युअर थीम. ठीक आहे, तर जसं मी बोललो की ही जी वेबसाईट आहे ती फक्त तुम्ही कंटेंट लेवलला मॅनेज करणं हे पुरेसं नाही आहे. मला जर का हे पूर्ण थीम बदलायची असेल या पण हे मला आवडत नाही आहे, मला पूर्णपणे वेगळीच पूर्ण थीम हवी आहे, कलर वेगळा हवा आहे, लेआउट वेगळा हवा आहे, ते सुद्धा मी करू शकतो. त्याच्यासाठी सुद्धा एक थीम नावाचा कन्सेप्ट आहे ज्यामध्ये की जो आपण जसं प्लगिन्स बनवतो एक स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये तशाच फॉर्मॅटमध्ये थीमसुद्धा बनवता येतात आणि त्या थीम्स आपण याच्यामध्ये वापरू शकतो. आणि बाय डिफॉल्ट जे वर्डप्रेस आहे त्याच्यामध्ये खूप कलेक्शन आहे थीमचं आणि काही फ्री आहेत, काही पेड आहेत. तर प्लगिन्सच्या केसमध्ये पण तसंच आहे, काही फ्री प्लगिन्स असतात, काही पेड प्लगिन्स असतात, काही काही छोट्या फंक्शनॅलिटी सॉल्व करतात, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करतात, काही मोठ्या ह्याच्यासाठी वापरल्या जातात. तर प्रत्येकाचे प्रत्येक यूज केसप्रमाणे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आणि आता त्याच्यानंतर इथे आहे आपलं अबाउट अस पेज. आता हे सगळं जे आहे हे त्यांचं एक वर्डप्रेसनी बनवलेलं एक स्टँडर्ड लेआउट आहे की काय काय गोष्टी तुम्ही करा, रेकमेंडेड थिंग्स. तर इथे राईट युअर फर्स्ट ब्लॉग, ॲड अबाउट अस पेज, सेटअप युअर होम पेज, व्ह्यू वेबसाईट, त्याच्यानंतर मॅनेज विजेट्स. तर इकडे एक विजेट्सचा प्रकार असतो, म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की हे जे खालती तुम्हाला फुटरमध्ये दिसतंय डेमो वेबसाईट प्राऊडली पॉवर्ड विथ वर्डप्रेस किंवा हा जो पर्टिक्युलर एक सेक्शन दिसतोय हे सगळे विजेट्स आहेत आणि या विजेट्समध्ये तुम्ही काही काही गोष्टी फिट करू शकता. ठीक आहे, काइंड ऑफ तुम्ही एक पझल समजा की हा पूर्ण पेज एक जिक्सॉ पझलसारखा आहे की ज्याच्यामध्ये मला पाहिजे त्या जागेवरती मी स्पेसिफिक गोष्टी फिट करू शकतो. पण हे डिपेंड करतं अगेन तुमच्या थीमवरती. काही काही वेळेला काही थीम्समध्ये वेगळे पण लोकेशन्स असतात, वेगवेगळे विजेटची स्पेसिंग असते, काही वेगळे पर्टिक्युलर स्पॉट्स बनवलेले असतात. तर हे परत डिपेंड करतं तुमच्या थीमवरती. तर एक अशा लेवलमध्ये जर का आपण एक एक हाय लेवलला बघायला गेलो तर 25% तुमचं वर्डप्रेसचा कोर ॲक्च्युअलमध्ये वापरला जातो आणि बाकी 75% थीम्स आणि प्लगिन्सवरती पूर्णपणे काम होतं. ठीक आहे, तर तोच मेन कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. कारण बाय डिफॉल्ट तुम्ही बघाल तर वर्डप्रेसमध्ये एवढेच गोष्टी मिळतील तुम्हाला, पण जेव्हा तुम्ही थीम आणि प्लगिन्स इन्स्टॉल करत जाल त्यावेळेला इकडे लेफ्ट मेन्यूमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसतील आणि त्याच्या बेसिसवरतीच आपण पुढे जाऊन काही काही गोष्टी नवीन नवीन एक्सप्लोअर करू. तर हा तुमचा डॅशबोर्ड झाला. परत हा डॅशबोर्ड जो आहे तो कस्टमायझेबल आहे, इकडनं तिकडे तुम्ही काही गोष्टी मूव्ह करू शकता. आता इकडे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे दॅट इज साईटची हेल्थ. तर जशी प्रत्येकाची हेल्थ असते तशी साईटची पण हेल्थ असते. आता ही जी हेल्थ आहे इट डिपेंड्स ऑन सिक्युरिटी आणि त्याच्यामध्ये काही मॅलवेअर, व्हायरस त्या सगळ्या गोष्टी आहेत नाही आहेत हे त्याचा एक हाय लेवलला तुम्हाला एक हे दाखवतो, आयडिया देते की बाबा ह्या वेबसाईटमध्ये एव्हरीथिंग इज ओके और काही गोष्टी खराब झाल्या आहेत किंवा कुठे फाईलमध्ये व्हायरस आला आहे, काही झालं आहे. कारण कसं असतं की जेव्हा तुम्ही प्लगिन्स इन्स्टॉल करता, काही थीम्स इन्स्टॉल करता, तर त्या तुम्ही ॲक्च्युअलमध्ये एका थर्ड पार्टी डेव्हलपरकडनं बनवलेली एक एक कोड असतो. तो कोड तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर वेबसाईटमध्ये किंवा तुमच्या सर्व्हरवरती अपलोड करताय. तर त्यामुळे काही वेळेला काय होतं की फ्री प्लगिन्स असतात, आपण बघतो की ह्या फ्री प्लगिन्स आहेत आणि त्या आपण याच्यामध्ये टाकतो आणि त्याच्यानंतर वेबसाईट जी आहे ती स्लो होते किंवा काही त्याच्यावरती ॲडच्या पॉपअप्स येतात आणि अशा सगळ्या काही व्हेरियस गोष्टी होतात. तर ते तुम्हाला थोडंसं बघायला लागेल की कशा पद्धतीमध्ये आपण ते करायचं. कारण हे एक लेवलपर्यंत मी सांगू शकतो की ही प्लगिन चांगली आहे, ती प्लगिन चांगली आहे, पण नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल स्वतःचं प्रोजेक्ट कराल त्या टायमाला तुम्हाला स्वतःला जज करता आलं पाहिजे की ही प्लगिन चांगली आहे का ही प्लगिन खराब आहे. आता ते कसं जज करायचं, काय करायचं, आपण एक स्पेसिफिक प्लगिनवरती व्हिडिओ करू, त्याच्यावरती हे सगळं मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करीन आणि मग ते तुम्हाला खूप इझी जाईल. त्याच्यानंतर पोस्ट, जे मी तुम्हाला म्हटलं की ब्लॉग पोस्ट जे इनिशियली आर्टिकल्स वगैरे असतात तर त्या
त्याच्यासाठी एक स्पेसिफिक इकडे पेज सेक्शन दिलेलं आहे, जिकडे जाऊन तुम्ही पूर्ण तुमचा ब्लॉग पोस्ट मॅनेज करू शकता. आता मी याला एडिटवरती क्लिक केलेलं आहे आणि मला हा पूर्ण एक एडिटर मिळालेला आहे, ज्याच्यामधनं मी ज्या काही गोष्टी मला पाहिजेत त्या गोष्टी मी इथे एडिट करू शकतो. हॅलो वर्ल्डच्या ऐवजी मला जर काही ते हॅलो टाकायचं आहे फक्त, तर मी ते सेव्ह केलं ह्याला अपडेट आणि माझ्या वेबसाईटवरती गेलो आणि इथे आलो, मला फक्त हॅलो. ठीक आहे, तर अशा पद्धतीमध्ये दिस इज कॉल्ड कंटेंट मॅनेजमेंट. ठीक आहे, म्हणजे एक सिम्पल लेवलला जर का मी तुम्हाला सांगितलं तर ह्याला म्हणतात कंटेंट मॅनेजमेंट. की तुमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्हाला जास्ती काही न त्रास घेता एकदम सिम्पल वेमध्ये जर का तुम्हाला कंटेंट मॅनेज करायचं असेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला, की आता सपोज ही एक मी वेबसाईट आधी बनवली पूर्ण. ठीक आहे, डेव्हलपरनी ही पूर्ण वेबसाईट बनवली आणि त्याच्यानंतर ॲडमिनकडे दिली. ठीक आहे, आता ॲडमिन जो असतो त्याला काही वेब डेव्हलपमेंट यायला पाहिजे असं काही कंपल्सरी नसतं. तो काय पाहिजे की त्याला ॲडमिन पॅनल नीटपैकी समजलं पाहिजे की कशा पद्धतीत वापरायचं. सो त्याच्यासाठी हे सगळे जे फंक्शनॅलिटी आहेत त्या फंक्शनॅलिटी तशा लेवलमध्ये डिझाईन केलेले आहेत बाय डिफॉल्ट, की नॉन टेक्निकल पर्सन किंवा ज्याला प्रोग्रामिंगचं पीसुद्धा येत नाही त्या व्यक्तीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी नीटपैकी मॅनेज करता आल्या पाहिजेत. अशा पद्धतीत हे सगळं बनवलेलं आहे. आता याच्यामध्ये कॅटेगरीज एक आहे. तुम्ही जे काही आर्टिकल्स टाकताय किंवा काही पोस्ट टाकताय तर त्याचं कॅटेगरायझेशन करू शकता तुम्ही. बाय डिफॉल्ट इकडे अनकॅटेगराइज्ड आहे. त्याच्यानंतर एक टॅग्स आहे. टॅग्स म्हणजे तुम्ही त्या आर्टिकल्सना काही टॅग लावू शकता, म्हणजे न्यूज आर्टिकल, टेक्निकल आर्टिकल ऑर समथिंग लाईक दॅट. काइंड ऑफ अ कॅटेगरीज आहे ती, पण कॅटेगरीसारखी ती स्पेसिफिक नाही आहे. ही डायनॅमिक आहे पूर्णपणे. तुम्हाला पाहिजे तर टाका, नाही तर नका टाकू, डझंट मॅटर. त्याच्यानंतर मीडिया, जिकडे तुम्हाला पूर्ण तुमच्या साईटवरती असलेले जितके पण फोटोज, इमेजेस, व्हिडिओज जे काही आहे ते सगळं तुम्हाला इकडे दिसेल. ॲड न्यू करायचं असेल तर इकडनं ॲड न्यू करता येतं, ड्रॅग अँड ड्रॉपनी होऊन जातं ते. त्याच्यानंतर पेजेस, अगेन हे एक स्टॅटिक पेजेस आहेत. पेजेस आणि ह्याच्यामध्ये डिफरन्स हाच आहे की पेज म्हणजे तुमचा एक असं समजू शकता की हा पोस्ट नाही आहे. ठीक आहे, मी एक डेमो दाखवायचा असेल तर इकडनं व्ह्यू करू शकतो आपण. तर हा तुमचा झाला पेज. ठीक आहे, आणि ब्लॉग पोस्ट जी आहे ती मी एका न्यू टॅबमध्ये ओपन करतो. तर ही आहे ब्लॉग पोस्ट. तर ह्याच्यामध्ये फरक काय आहे, इथे कमेंट्सचा ऑप्शन आहे आणि त्याच्यानंतर इकडनं युजर पोस्ट करू शकतो त्याला काही कमेंट्स करायचे असतील तर. वेरॅज इकडे जे सॅम्पल पेज आहे त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा कमेंट बॉक्स नाही आहे. तर हे एक डेडिकेटेड पेज आहे आणि त्याची URL पण तुम्ही बघाल तर ती पण थोडी वेगळी आहे. जी URL मला सेट करायची ती मी इथे सेट करू शकतो. वेरॅज ब्लॉग पोस्ट जी असते त्याच्यामध्ये डेट येते आणि त्याच्यानंतर त्या पोस्टचं टायटल येतं. ठीक आहे, तर हा फरक आहे बेसिकली ब्लॉग पोस्ट आणि पेजमध्ये. आणि ह्या पेजेसच्या बेसिसवरती तुम्ही पुढे जाऊन खूप काही करू शकता, कारण की पेजेस इज वॉट अबाउट वेबसाईट, आणि जे आर्टिकल्स किंवा पोस्ट जे असतात ते एक छोटासा पार्ट आहे त्याच्यामधला. म्हणजे तुम्ही असं समजा की पेज एक मेन कॅनव्हास आहे तुमचा आणि त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे तिकडे तुम्ही ते आर्टिकल्स जे आहेत ते इन्स्टॉल करा. ठीक आहे, किंवा प्लग इन करा लाईक दॅट. तर हे झालं तुमचं पेजेस. आता कमेंट्स म्हणजे ज्या काही ॲग्रिगेटेड व्ह्यू आहे हा बेसिकली, की कंबाईन व्ह्यू आहे, की जितके पण तुम्हाला कमेंट्स असतील तर ते तुम्हाला इकडे कुठल्या पोस्टवरती केलेले आहेत, कोणी केलेलं आहे, काय केलेलं आहे, कधी केलेलं आहे, सगळं काही इकडे बघायला मिळेल. आता ह्याच्यामध्ये काय तुम्हाला अप्रूव्ह करायचं आहे, रिजेक्ट करायचं आहे तर ते इकडनं करता येतं. कारण की सपोज आता मी ॲज अ थर्ड युजर आहे आणि मी इकडनं काहीतरी कमेंट केली, हॅलो गुड आर्टिकल, ठीक आहे, काही पण टाकलं मी आणि पोस्ट केलं. ठीक आहे, तर ही माझी कमेंट झाली इकडे. आता ही माझी इकडे ॲडमिननीच केलेली आहे त्याच्यामुळे डायरेक्टली इकडे विजिबल होती. पण जर का हा एक थर्ड पर्सन असेल तर त्या केसमध्ये इकडनं मी त्याला अप्रूव्ह करणार. ठीक आहे, आता सपोज ही वाली कमेंट मला नाही दाखवायची तर मी इकडनं सिम्पली अनअप्रूव्ह केली तिला आणि इथे रिफ्रेश केलं तर ही वाली कमेंट इकडनं निघून गेली. तर अशा पद्धतीमध्ये हे आपण कमेंट्सचा जो पार्ट आहे तो मॅनेज करतो. त्याच्यानंतर परत आला इथे थीम्स. मी तुम्हाला बोललो तसं की थीम्स इकडे भरपूर सारे आहेत. काही बाय डिफॉल्ट थीम्स आहेत आता मला जर का इतकं सिम्पल आहे, मी तुम्हाला सांगतो की जर का मला ही वाली थीम वापरायची आहे तर मला फक्त ॲक्टिवेट करायचे आणि इकडे येऊन रिफ्रेश करायचे. तर थोडा वेळ घेईल कारण की थीम चेंज झाल्यामुळे काही गोष्टी बॅकग्राऊंडमध्ये पण चेंज होतात. तर आता ही वाली थीम कम्प्लिटली माझ्या वेबसाईटला इन्स्टॉल झालेली आहे. त्याच्यानंतर आता ह्याला कस्टमाइज करायचं असेल तर हा वाला व्ह्यू आपण एकदा बघितलेला, की कस्टमाइज करताना काय काय गोष्टी येतात. तर हे प्रत्येक थीमप्रमाणे वेगवेगळं असतं, सगळं स्टॅटिक नाही आहे. तर प्रत्येक वेळेला जर का तुमच्या जे काही प्रोजेक्ट तुम्ही करत असाल त्याच्यामध्ये काही वेगळी थीम असेल तर डेफिनेटली हा वाला जो कस्टमाइजचा जो कॉलम होता लेफ्ट साईडला तो डेफिनेटली वेगळा असेल. त्याच्यानंतर मी म्हटलं तसं की विजेट्स एक कन्सेप्ट असतो.
तर हा सुद्धा जो आहे तो पण परत डिपेंड करतो तुमच्या थीमवरती, कारण काही थीम्समध्ये फुटर प्लस फुटर 1, फुटर 2, फुटर 3, फुटर 4 असं काय काय वेगवेगळं असतं. तर ते डिपेंड करतं कुठल्या थीम तुम्ही वापरताय त्याच्यावरती. मेन्यूज हा जो एक कन्सेप्ट आहे तो खूप चांगला पण आहे, पॉवरफुल पण आहे, कारण तुम्ही लिटरली ड्रॅग अँड ड्रॉप करून पूर्ण मेन्यूचा मल्टी लेवल मेन्यूज इकडे बनवू शकता. तर आता सॅम्पलमध्ये दाखवायचं झालं तर मी इथे सॅम्पल मेन्यू बनवतो आणि इकडनं मला सपोज हा वाला पेज हवा आहे, ॲड टू मेन्यू केलं मी. त्याच्यानंतर पोस्ट एक हवी आहे, सपोज ही वाली, ॲड टू मेन्यू केला, आणि एक कस्टम लिंक हवी आहे. तर आता सपोज मी इथे HTTPS google.comला ओपन करतो आणि इथे मी त्याचं नाव दिलं गुगल, ठीक आहे, आणि ॲड टू मेन्यू. तर हे माझे 3 आले. आता सपोज मला काय करायचं आहे की सॅम्पल पेजच्या अंडर मला हॅलोवाली पोस्ट टाकायची आहे. तर मी हे असं केलं आणि इकडे मी हॅलो डिस्प्ले लोकेशनमध्ये प्रायमरी केलं आणि सेव्ह मेन्यू केला, ठीक आहे. सो इथे माझा मेन्यू सेव्ह झालेला आहे. लेट मी सेव्ह दिस. ओके, सॅम्पल मेन्यू हॅज बीन सेव्ड, हॅज बीन अपडेटेड. आता मी इकडे रिफ्रेश केलं तर इकडे बघा, इथे खालती आलं ड्रॅग अँड, म्हणजे लिटरली मी त्याच्यावरती माऊस नेला तर ते खालती ओपन झालं आणि त्याची लिंक पण तयार झालेली आहे. मला त्याच्यासाठी काही वेगळं लिंक वगैरे करायची काही आवश्यकता नाही, आणि मी ह्याच्यावरती क्लिक केलं तर इथून हा गुगलचा पेज ओपन झाला. हे सिम्पल, एकदम सिम्पल वेमध्ये पाहिजे तेवढे तुम्ही याच्यामध्ये मेन्यूज बनवा, पाहिजे तेवढे तुम्हाला कस्टम लिंक्स टाकायचे तर कस्टम लिंक्स टाका. सो सगळे पॉसिबिलिटीज इकडे आहेत. त्याच्यानंतर एक थीम एडिटर आहे, बेसिकली हा कोड एडिटर आहे. तर इकडे जे काही तुम्ही चेंज कराल ते खूप विचार करून करा, कारण की ह्याचा काही बॅकअप वगैरे असा नसतो. जर का तुम्ही इकडनं एखादा गोष्ट काही चेंज केली तर ती तुमच्या वेबसाईटवरती डेफिनेटली इफेक्ट करेल. सो काही करण्याच्या आधी जरा विचार करून करा. त्याच्यानंतर इथे आता प्लगिन्समध्ये येऊया आपण. तर इकडे तुम्हाला दिसतील सगळ्या अवेलेबल प्लगिन्स आणि त्याचं स्टेटस, की आता ह्या पर्टिक्युलर प्लगिनला मला ॲक्टिवेट करायचं असेल तर मला ॲक्टिव्ह बटनवरती क्लिक करून इकडे ॲक्टिवेट करता येईल, ठीक आहे. आता ह्याच्या डिटेलमध्ये काय असतं, कुठली प्लगिन काय करते ते डेफिनेटली आपण नंतरच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. आता ॲड न्यू करायची असेल तर तुम्हाला इकडे ॲड न्यूवरती जायचं आहे. तर ह्या बघा, हे पूर्ण कलेक्शन आहे. तर ह्याच्यापेक्षा पण भरपूर अजून कलेक्शन. मी तुम्हाला एक हू कॉमर्सचं एक्झाम्पल दाखवतो. तर हू कॉमर्स, तर हू कॉमर्स, हां, एंटर. तर ही बघा, ही जी हू कॉमर्सची प्लगिन आहे, ऑटोमॅटिक म्हणून डेव्हलपर आहे, त्यांनी बनवलेली थीम आहे, आपलं प्लगिन आहे, ठीक आहे. तर असे हे वेगवेगळे डेव्हलपर्स असतात, त्यांची नावं इकडे येतात, त्यांचे रिव्ह्यूज इकडे येतात, आणि त्याच्या बेसिसवरती आपण ॲक्च्युली बघायला गेलं तर डिसाईड करू शकतो की ही पर्टिक्युलर थीम किंवा ही पर्टिक्युलर प्लगिन कितपत वायबल आहे आणि कितपत चांगली आहे, की ती आपल्या वेबसाईटला खराब करणार नाही किंवा काय. आणि त्याचं अजून मोर डिटेलवरती जाऊन जर का तुम्ही बघितलं तर तुम्हाला काही वेळेला स्क्रीनशॉट्स पण बघायला मिळतात. तर इथे हे काही स्क्रीनशॉट्स त्यांनी टाकलेले आहेत की हू कॉमर्समध्ये तुम्हाला काय काय गोष्टी एक्सपेक्टेड आहेत किंवा काय गोष्टी तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, ठीक आहे. आणि त्याचं काही इथे डिस्क्रिप्शन पण लिहिलेलं असतं की काय काय फीचर्स आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळं नीटपैकी वाचून डिसाईड करून, काही डेमो असतील तर डेमो बघून मगच इन्स्टॉल करणं एक रेकमेंडेड आहे. अदरवाईज तुम्ही असं रँडमली, कारण काही काही वेळेला काय होतं की हू कॉमर्स जर का तुम्ही टाकलं ना तर भरपूर तुम्हाला हू कॉमर्सचे ऑप्शन भेटले. बघा, स्ट्राईप फॉर हू कॉमर्स, ते तर हे स्ट्राईपने बनवलेला पेमेंट गेटवे येतो, दॅट इज ओके. पण असे खूप सारे तुम्हाला रँडम ह्याच्यामध्ये ऑप्शन्स मिळतील, की काही वेळेला काय होतं की ॲक्च्युअलमध्ये जो ओरिजिनल प्लगिन आहे ती कधी कधी इन्स्टॉल केली जात नाही आणि कुठली तरी डमी इन्स्टॉल होते आणि मग सगळे प्रॉब्लेम सुरू होतात तिथपासून. सो मेक शुअर की जी पर्टिक्युलर तुम्ही प्लगिन इन्स्टॉल करताय त्याचा डेव्हलपर बघा आणि त्याचा रेटिंग्स बघा, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ॲक्टिव्ह इन्स्टॉलेशन्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही हे जर का नंबर नीटपैकी चेक केलेत तर हे काही फॉर्ज्ड नंबर नसतात किंवा हे कोणी मॅनिप्युलेट केलेले नंबर नाही आहे, ते सगळे रिअल नंबर्स आहेत. हे एवढे लोकांनी ॲक्च्युअलमध्ये वापरलेलं आहे आणि हे रिव्ह्यूज पण, ठीक आहे. सो हे झालं. त्याच्यानंतर प्लगिन एडिटरमध्ये जाऊया. प्लगिन एडिटर अगेन हा तुमचा जो आहे एक कोड एडिटरच आहे. तर इकडे पण तुम्ही जे काही चेंजेस कराल ते विचार करून करा. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही युजर्स पण वेगळे क्रिएट करू शकता. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲडमिन आहात आणि तुमचा कोणीतरी एक कंटेंट रायटर आहे जो की स्पेसिफिकली आर्टिकल लिहितो आणि तो अपलोड करतो. तर त्याचा पर्टिक्युलर तुम्ही इकडे युजर म्हणून एक ॲड करू शकता आणि त्याचा बेसिकली जो काही रोल आहे तर हा रोल तुम्ही इकडे डिफाईन करू शकता की तो काय आहे, कॉन्ट्रीब्युटर आहे, ऑथर आहे, एडिटर आहे का ॲडमिनिस्ट्रेटर आहे. आता ते झाल्यानंतर प्रोफाईल. तरी प्रोफाईल म्हणजे हा पूर्ण तुमचा UI काइंड ऑफ अ थिंग आहे की ह्याच्यामध्ये व्हिज्युअल एडिटर
डिसेबल करायचं आहे का नाही करायचं आहे, पर्सनलाइज. त्याच्यानंतर कलर कॉम्बिनेशन, आता जसं मी इकडे चेंज करतोय तर हे पूर्ण चेंज होतं आहे, ॲडमिन पॅनलसुद्धा चेंज होतं आहे. तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही ते करू शकता, ठीक आहे. आणि ही प्रोफाईल जी आहे ही तुमची प्रोफाईल, म्हणजे आता जो करंटली लॉग्ड इन युजर आहे त्याची प्रोफाईल आहे. इकडनं तुम्हाला युजर प्रोफाईलचा प्रोफाईल पिक्चर DP जर का चेंज करायचा असेल तर तो पण इकडनं करू शकता. त्याच्यानंतर टूल्स, एक लिस्ट ऑफ टूल्स आहेत जे की अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये. तर अवेलेबल टूल्समध्ये सध्या तरी काही नाही आहे, कारण की डिफॉल्ट इन्स्टॉलेशन असल्यामुळे तिथे तुम्हाला काही जास्ती बघायला मिळणार नाही. त्याच्यानंतर इम्पोर्ट एक्सपोर्ट, इथे काय काय गोष्टी तुम्ही इम्पोर्ट करू शकता, ब्लॉगर, कॅटेगरी अँड टॅग कन्व्हर्टर, हे सगळे सुद्धा अवेलेबल बाय डिफॉल्ट आहेत, ठीक आहे. तर स्टॅटिक डमी डेटा तुम्हाला जर का इम्पोर्ट करायचा असेल किंवा काय असेल तर ते तुम्ही इकडनं करू शकता. एक्सपोर्ट, जर का तुम्हाला काही पोस्ट, कंटेंट, मीडिया काही एक्सपोर्ट करायचं आहे तर तो झिप फाईलमध्ये तुम्हाला इकडनं डाउनलोडेबल फॉर्मॅटमध्ये मिळू शकेल. साईट हेल्थ, जो डॅशबोर्डवरती होता त्याचाच थोडासा एक डिटेल्ड व्ह्यू, की ॲक्च्युअलमध्ये साईटची हेल्थ आता इकडे तुम्हाला दिसते गुड दाखवत आहे, म्हणजे देर इज नो प्रॉब्लेम. काही मॅलवेअर किंवा काही HTTPSचा हा एक पर्टिक्युलर एक इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट आहे की तुमच्या वेबसाईटवरती SSL सर्टिफिकेट आहे की नाही आहे. तर ते असलं तर इट इज गुड, नो प्रॉब्लेम. जर का नसेल तर तिकडे तो तुम्हाला एरर दाखवेल. इन्फोमध्ये गेलात तर तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजेल की डिरेक्टरीची साईज काय आहे, ॲक्टिव्ह थीम काय आहे, प्लगिन्स किती आहेत, त्याच्यानंतर मीडिया हँडलिंग कसं होतं आहे, म्हणजे कुठला एडिटर वापरला जातो आहे आणि काय साईज अलाउड आहे, काय साईज फाईल एनेबल आहे का नाही, अँड लॉट ऑफ अदर टेक्निकल ॲस्पेक्ट्स. परत सर्व्हरच्या रिलेटेडसुद्धा तुम्हाला काही गोष्टी बघायला मिळतील की काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, डेटाबेस परत कुठला वापरला गेलेला आहे, हे सगळे तुम्हाला इकडे गोष्टी दिसतील. त्याच्यानंतर एक्सपोर्ट पर्सनल डेटा, तर वर्डप्रेस जे आहे ते GDPR पॉलिसीला कंप्लाय करण्यासाठी बनवलेलं आहे. तर इंडियामध्ये तर त्याचा जास्ती काही इम्पॅक्ट नाही आहे, पण जर का तुम्हाला स्वतःचा पर्सनल डेटा एक्सपोर्ट करायचा असेल तर तो तुम्ही इकडनं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आणि कोणाचा डेटा, पर्सनल युजरचा डेटा जर का इरेज करायचा असेल तर त्याची पण इथे ऑप्शन दिलेलं आहे, ठीक आहे. आता त्याच्यानंतर सेटिंग्समध्ये जाऊया. सेटिंग्समध्ये परत हे तुमच्या वेबसाईटचं सेटिंग आहे पूर्ण. त्याच्यानंतर इथे डेट फॉर्मॅट आहे, टाईम झोन आहे, त्याच्यानंतर वीक कुठल्या दिवसापासून चालू होतो तुमचा, मंडेपासून होतो का संडेपासून होतो ते पण इकडे आहे. त्यानंतर रायटिंग एक ऑप्शन आहे. तर रायटिंगमध्ये तुम्ही जर का मेलवरती काही आर्टिकल्स पोस्ट केली तर ती सुद्धा ह्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली डायरेक्टली अपलोड होऊ शकतात, अशी फंक्शनॅलिटी पण आहे. त्यासाठी काही मेलचे कॉन्फिगरेशन्स करायला लागतात, तर ते आपण बघूया डिटेलमध्ये कसं होतं ते. त्याच्यानंतर रीडिंगमध्ये तुम्हाला आता ह्याच्यामध्ये काय आहे की होम पेजचा काही स्टॅटिक पेज तुम्ही बनवला असेल तर तो तुम्हाला लिंक करायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवतो. सॅम्पल पेज इकडे सेट करतो आणि सेव्ह करतो आणि मी इकडनं होम पेजवरती जातो. तर हे बघा, मी होम पेजवरती आलो आणि हा माझा आता सॅम्पल पेज आहे जो की बाय डिफॉल्ट लोड झाला आहे इकडे, ठीक आहे. तर तशा पद्धतीत करता येतं. त्याच्यानंतर डिस्कशन, म्हणजे मी जे म्हटलं कमेंट, ठीक आहे. तर कमेंट्सच्या काही सेटिंग्स आहेत इकडे, की काय कमेंट्स, कुठले डिसअलाउड कॅरेक्टर्स आहेत किंवा काय काय कीवर्ड्स आहेत जे तुम्हाला डिसअलाउ करायचे आहेत, तर ते तुम्ही इकडे सेट करू शकता. त्याच्यानंतर मीडियाच्या रिलेटेड सेटिंग्स, की थंबनेलचा साईज किती ठेवायचा आहे, लार्ज इमेजचा साईज किती असला पाहिजे, आणि ते सगळ्या गोष्टी. प्रीमार्क लिंक म्हणजे बेसिकली हे तुमचं SEO फ्रेंडली URL, ठीक आहे. सो दॅट ऑल्सो विल कवर इन डिटेल की हे एक्झॅक्टली काय, बरंच कॉम्बिनेशन्स आहेत इकडे, तर ते आपण बघूया डिटेलमध्ये. पण एक हाय लेवलला समजून घ्या की तुमचा हा जो URLचा फॉर्मॅट आहे, जसं आता इकडे येतोय हा 2021, 7, 16 आणि हे सगळं जे काय येतं तर त्याचं एक कॉन्फिगरेशन इकडे दिलेलं आहे. त्याच्यानंतर प्रायव्हसी, हा आता त्यांचा प्रायव्हसीचा पेज आहे वर्डप्रेसचा, ठीक आहे, तुमच्या वेबसाईटचा नाही. हा वर्डप्रेसचा प्रायव्हसी पॉलिसीचा एक पेज आहे. आणि तुम्हाला जर का स्वतःची प्रायव्हसी पॉलिसी क्रिएट करायची असेल तर तुम्ही इकडनं क्रिएट न्यू प्रायव्हसी पॉलिसीवरती जाऊन इथे तुम्ही नवीन क्रिएट करू शकता, ठीक आहे. ही तुमची क्रिएट झाली. ह्याच्यामध्ये काही गोष्टी जर का तुम्हाला चेंज करायच्या आहेत तर त्या तुम्ही इकडनं डेफिनेटली चेंज करू शकता आणि मग सेव्ह करू शकता तुमच्या वेबसाईटवरती. ओके, सो हा पूर्ण जो काही आपण आता ओव्हरव्ह्यू बघितला डॅशबोर्डचा, ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला कुठेही काही गोष्टी समजल्या नसतील तर कमेंट सेक्शनमध्ये डेफिनेटली टाका. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.